What is love for you? द पर्सन यू लव्ह ना, त्याने कितीही चुका केल्या पण त्याला किंवा तिला हर्ट होतंय ही गोष्ट आपण नाही बघू शकणार. सो मग आपण त्यांच्या सगळ्या चुका माफ करून टू बी विथ दॅट पर्सन. तो जास्त विचारतोय, काय करतेस, कुठे जातेस, बरी आहेस की नाही, त्याला पॉझिटिव्हचा टॅग दिला जातो. आय वुड वॉन्ट की माय पार्टनर शुड आस्क मी, त्यांनी माझी सेफ्टी बघितली पाहिजे. Coming to the feminism part. फॉर मी इट्स लाईक जस्ट बिकॉज यू आर अ मेन अँड लाईक यू कॅन डू दिस. तू बाहेर जाऊ शकतोस रात्री 12 नंतर एक तासच फिरू शकतोस, बट मी ते नाही करू शकत आहे. Every time people are judged when they are doing something good. Today's sponsors are Sukoon Design Studio. Sukoon Design Studio is an interior designing firm to transform your home into a place of sukoon and comfort. With their beautiful design and excellent execution, they bring your dream space to life, ensuring that every corner is filled with sukoon and happiness. And if you're looking to transform your home, then please check the details below and fill in your information to get the free first-time consultation. And now, let's begin the conversation. Hello guys and welcome to Positive Talks. और आज का conversation बहुत ज़्यादा इंफॉर्मेटिव तो है ही, बट बहुत ज़्यादा क्यूट, स्पीड और एनर्जी से भरा है, क्योंकि आज हमारे पॉडकास्ट पे गौरी मौर्य आई है. शी इज़ अ कंटेंट क्रिएटर जिसके सारे फेस्टिवल रील्स बहुत ज़्यादा वायरल होते हैं. स्पेशली गुड़ी पाड़वा का रील बहुत ज़्यादा वायरल हुआ था. शी इज़ अ वेरी वेल नोन क्रिएटर इन महाराष्ट्र. सो ये पॉडकास्ट हम मराठी में करने वाले हैं. आज का कॉन्वर्सेशन में बहुत ज़्यादा लव, रिलेशनशिप, बहुत कुछ आपको सुनने मिलेगा. सो इस पॉडकास्ट को एंड तक देखना और सारे मराठी बॉयज़ अपने दिल थाम के बैठना, क्योंकि दिल टूट भी सकता है. सो लेट्स बिगिन द पॉजिटिव टॉक्स. हाय गौरी, थँक यू फॉर कमिंग ऑन पॉझिटिव्ह टॉक्स. आणि आजचा पॉडकास्ट आपण मराठीमध्ये करतोय. सिरियसली म्हणजे आम्ही सगळे हिंदीमध्ये करतो, पण मला माहिती आहे की मला असं वाटतं की लोकांना गौरीला मराठीमध्ये ऐकायला जास्त आवडेल, कारण तुझे खूप सारे पोस्ट असे म्हणजे खूप मराठी ऑथेंटिक गोष्टी रिलेटेड असतात. आणि मेन तर गुढीपाडवाचा व्हायरल झालेला आणि खूप अशा गोष्टी आहेत ज्यातून मला असं वाटतं का खूप जास्त मुलांचं मन तुटू पण शकतं. माहिती त्याला त्याला माहिती भेटल्यावर. पण आपण सुरुवात करूया. आज काय चाललंय आजकाल तुझ्या लाईफमध्ये, कॉन्टेंट क्रिएशनमध्ये या कशामध्ये? व्हॉट यू आर डुईंग राईट नाव? आय एम फुल टाइम लाईक आय एम इनटू दिस, की मी फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशनच करते. सो तुझं मला स्टार्ट करायच्या आधी मला तुला विचारायचं आहे, यू आर मॅरिड राईट? सो दॅट इज समथिंग, म्हणजे ना लोकांना खूप जास्त जिज्ञासा आहे की का, म्हणजे वाय वॉज द रिझन एवढं लवकर लग्न केलं? I got married at the age of 24. ओके, हां. We were dating like for 2.5 years before getting married, and like असं होतं की like everything is good and like आमच्या फॅमिलीजला माहिती होतं, so thought like why not. सो फॅमिलीज पण असं होते की लाईक करून टाका लवकर लग्न, की आता तुमचं आहे आणि सगळे एक्सेप्टेड आहे तर मग करा. सो म्हणजे तुला असं नाही वाटतं बिफोर मॅरेज कशी तुझी लाईफ होती आणि आता काय चेंज झालं? खूप ड्रास्टिक चेंज आहे की सेम आहे? काय काय बदललं नाही? चेंज तर असते प्रत्येक मुलीच्या लाईफमध्ये, लाईक आय फील आफ्टर गेटिंग मॅरिड. सो इट इज जस्ट अबाउट द रिस्पॉन्सिबिलिटीज. आय फील लाईक की बिफोर मॅरेज कसं असतं की आपण आपल्या आईच्या घरी असतो, आपण लाईक खूप जास्त पॅम्पर्ड असतो आणि आणि त्यात म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये मी एकटीच मुलगी, लाईक माझे काका त्यांना पण 2 मुलं आहेत. सो लाईक आय एम पॅम्पर्ड लाईक खूप जास्त. तर मग त्यात आणि कधीच रिस्पॉन्सिबिलिटीज नाहीच म्हणजे असं, आणि त्यात कट टू लाईक गेटिंग मॅरिड आणि ॲट द एज ऑफ 24 लाईक द लाईफ चेंजेस लाईक कम्प्लिटली. रिस्पॉन्सिबिलिटीज यू जस्ट कांट बी लाईक दॅट, जसं आपण आपल्या वडिलांच्या घरी असतो तसं. सो देर आर फ्यू थिंग्स की लाईक जे चेंज होतात लग्नानंतर. बट तुझं चाइल्डहुड हे कसं होतं? म्हणजे इट वॉज व्हेरी नॉर्मल या यू हॅव फेस्ड एनी अप्स अँड डाऊन्स इन युअर चाइल्डहुड? I think it was very positive. Like I belong to a very middle class family, and it was very positive आणि it was fun की जसं मला असं वाटतं की जसं गेलं पाहिजे चाइल्डहुड सगळ्यांचं, की जसं भावासोबत खेळणं, कधीतरी लाईक महिन्यातून एकदा आई-वडिलांसोबत बाहेर जाणं, इव्हन लाईक दॅट यूज्ड टू बी व्हेरी एक्साइटिंग की आज चला जायचं आपल्याला बाहेर वगैरे. सो इट वॉज व्हेरी फन. आय फील लाईक इट वॉज व्हेरी तर लग्नानंतर पण फन आहे की? इट इज फन लाईक आहे. हां, वर खाली. वन गुड थिंग आफ्टर मॅरेज
काय तुला असं वाटतं, काय एक चांगली गोष्ट घडली माझं लग्नानंतर? म्हणजे कसं आहे, की आपल्याला आपल्या पार्टनर सोबत लाइक यू गेट टू स्टे विथ दॅट पर्सन आणि मला असं वाटतं, की like that feeling is very nice when you get to know that you are staying with the person whom you love, and then like you are going to be with that person like full life. आणि ups and downs एकत्र बघणं, एकामेकांना सपोर्ट करणं, like and main thing is like there's someone की म्हणजे आपल्यासोबत कोणीतरी आहे जो आपल्याला इमोशनली सपोर्ट करू शकतो, लाइक आपल्या सगळ्या अप्स अँड डाऊन्स मध्ये आपल्या सोबत आहे. सो आय फील लाइक दॅट्स द बेस्ट थिंग फॉर मी. ग्रेट. सो तर मला सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या मुलांना बोलता तुमचं मन तुटलं असेल आता. सो बट ना, आता तुला मी सांगतो ना, माझा हा पॉडकास्ट फुल एजेंडा इज नॉट टू व्हेरी यूथ सेंट्रिक. कसं असतं, युजली सगळे ना ग्लॅमर सक्सेस ह्याच्यावर जास्त फोकस करतात, बट नो वन वॉन्ट्स टू नो की ते जर्नी ते लोकांनी कशी जगली आहे, ते कुठले असेल, ॲक्टिंग असेल, विच एव्हर सेक्टर इट वरती. पण ते जर्नी ना मला लोकांसमोर आणायचे, यूथसोबत आणायचे, समोर आणायचे, की ग्लॅमर आणि फेमसाठी फक्त पाहू नका, पण तुम्ही त्या सक्सेस आणि त्या जर्नीला जगा. सो वेन इट कम्स टू म्हणजे आजची जनरेशन आहे ना, ते लोक लव्हला निगेटिव्ह का घेतात, म्हणजे लव्हला नाही, रिलेशनशिपला निगेटिव्ह का घेतात, की त्यांना लग्न हा शब्द खूप निगेटिव्ह वाटतो. आणि मी बोलेल, आय विल बी मायसेल्फ गिल्टी इन दॅट, की मला खूप भीती वाटते की लग्नानंतर इट विल बी लाईक समथिंग व्हेरी डिफरंट, कोणाची तरी जबाबदारी येईल स्वतःवर. सर हे का आहे, तू त्याचं काय सांगू शकतेस? आपण सगळेच रिस्क घेतो आपल्या लाईफमध्ये. तर सो आय फील इट्स लाईक आय नो खूप जास्त दॅट फिलिंग इज व्हेरी डिफरंट, की ती रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर येणं. आणि आय फील लाईक आजच्या जनरेशनमध्ये कसं झालंय ना, की कोणालाच ही गोष्ट आवडत नाही, की यू आर सपोज टू टेल मी दिस, की लाईक म्हणजे जर आपण काही एखादी गोष्ट करतोय, तर इट शुड बी लाईक व्हेरी नॅचरल, की इवन इफ इट्स लाईक युअर पार्टनर, तर आपल्याला स्वतःहून म्हणजे सांगणं, इन्फॉर्म करणं. इट शुड नॉट बी लाईक अ प्रेशर. सो ही मला असं वाटतं एक मेन गोष्ट आहे, जी आजच्या जनरेशनमध्ये मुलांना आणि मुलींना दोघांना पण, की म्हणजे ते नाही जमत, की मी काय इन्फॉर्म करू, की मी काय करते किंवा मी काय करतोय. सो आय फील लाईक इट शुड कम व्हेरी नॅचरली आउट ऑफ लव्ह, की लाईक आय एम डुईंग दिस, मी इथे चालली आहे, दिस इज लाईक इट इज बिकॉज समटाईम्स ना असं नाही आहे की इट्स नॉट दॅट पॉझेसिव्हनेस, बट इट इज लाईक कन्सर्न, की का म्हणजे म्हणजे तू कुठे चालली आहेस, तू कधी येणार आहेस. आणि असं हे सगळे सिच्युएशनमध्ये ना लिटरली एका पार्टनरला जो जास्त विचारतोय, काय करतेस, कुठे जातेस, बरी आहेस की नाही, हे सगळे बोलल्यावर लिटरली त्याला पॉझिटिव्हचा टॅग दिला जातो. हा, तर लिटरली अरे तुझ्याकडे काय काम नाही आहे. म्हणजे लिटरली मला असं तितकं एक्सपिरियन्स थोडाफार आहे. त्यातून काम असल्यावर पण त्याच्यातून वेळ काढून आपण दॅट इज व्हेरी पर्सन वी आर ट्राईंग टू रीच आउट, की तसं सेफ्टी बघत असतो, पहिला पॉझिटिव्हचं नाव दिलं जातं. सर हे माइंडसेट यूथचं म्हणजे का झालं, आजचं जेनझीचं एवढं का झालं? म्हणजे आय डोंट फील की आधीच्या जनरेशनचं एवढं होतं, पण आता खूप जास्त ना एक भीतीदायक गोष्टी झालेली आहे, की आपण कोणासोबत रिलेशनशिपमध्ये गेलं, या आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या मॅरेजच्या ह्याच्यात आलो, तर लिटरली आपल्याला सगळं सांगावं लागेल, ही भीती असते. आय थिंक दॅट शुड नॉट हॅपन, राईट? इट शुड बी व्हेरी नॅचरल. इट शुड कम आउट ऑफ लव्ह. इट शुड कम आउट ऑफ कन्सर्न, की ठीक आहे म्हणजे इट इट शुड बी लाईक अ केअरिंग पार्ट ऑफ अ रिलेशनशिप आय फील. पण मला पण अजूनपर्यंत ही गोष्ट कळली नाही आहे, की असं का म्हणजे असं विचार करतात. बट फॉर मी इफ यू आस्क मी, तर आय वुड वॉन्ट की माय पार्टनर शुड आस्क मी. त्यांनी माझी सेफ्टी बघितली पाहिजे. आय वॉन्ट की माझ्या पार्टनर लाईक ही शुड चेक ऑन मी एव्हरी टाईम, की लाईक मी कुठे आहे, काय करतेय, मी जेवली की नाही, लाईक त्यांनी त्याचं लंच डिनर केलंय की नाही वगैरे. सो फॉर मी इट्स लाईक व्हेरी इम्पॉर्टंट, आणि मी पण विचारलं पाहिजे आणि त्याला काही त्या गोष्टीचा प्रॉब्लेम नसला पाहिजे. सो फॉर मी इट्स लाईक दॅट, बट आय डोंट नो, देर आर फ्यू पीपल ज्यांना ती गोष्ट नाही आवडत. एका रिलेशनशिपमध्ये व्हॉट यू थिंक ऑफ मॅन ऑर अ बॉय शुड हॅव दॅट विल मेक म्हणजे ते रिलेशनशिप खूप सक्सेसफुल होऊ शकतं? So first is understanding. Understanding is very important. Second is accepting things, because usually मी असं फक्त मुलांना टार्गेट नाही करत आहे. मे बी मुली पण असे असतात, लाईक आय एम नॉट हिअर टू लाईक. आणि ते आजकाल वाटतं ना, आजकालची जी मुलं आहेत
हे खूप सॉफ्ट झाले म्हणजे लिटरली तुला असं वाटतं? मला असं वाटतं खूप सॉफ्ट झाले, सगळं ऐकतात. म्हणजे लिटरली मला हे माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे व्हेन इट कम्स टू माय मदर ऑर सिस्टर. सी आय डोंट नो टू कुक फूड. आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट. पण मम्मी जेव्हा असते की जेवण मागते तर तू जेव. पण आय एम लाइक की नाही यार आपण एकत्र जेवूया. आय आय शुड वेट फॉर उतना तो मैं कर ही सकता. मी तेवढं तर करूच शकतो की आपण एकत्र बसूया. अरे तू इट्स रिअली स्वीट. गॅससमोर एवढं गरमी, मुंबईमध्ये एवढी गरमी आणि गॅससमोर बसून तू बनवणार आणि मी तिथे खाणार. इट इज एक्सपिरियन्स लाईक किती चुकीचं. तर तेवढं मला असं वाटतं मम्मीचं कंडिशन बघून या सगळं असं वाटतं की येणारं जनरेशन बॉईजमध्ये बनतंय थोडं सॉफ्ट झालं आणि समजून घेणारं झालं. तुला असं वाटतं? मला काइंड ऑफ असं वाटतं, कारण की माझा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान आहे. तर मग मी त्याचं जे कन्सर्न बघते, लाइक व्हेन इट कम्स टू मी, द वे ही ट्रीट्स मी, द वे ही ट्रीट्स माय मॉम, लाइक त्याची पण आई आहे. तर मग अ, मला असं वाटतं की ह्या म्हणजे माझ्या एजच्या वरचे जे मुलं आहेत, सो आय फील लाइक ते तेवढे तसे नाहीयेत. कधी-कधी काय होतं ना, की मुलं आपल्या आई-वडिलांना बघतात, लाइक इव्हन मुली पण, ठीक आहे. तर मग कसं होतं ना, की मुलं जेव्हा आपल्या आईला बघतात, की अरे तिने एवढं सॅक्रिफाईस केलंय तिच्या लाईफमध्ये, शी इज डूइंग दिस, मग कुठे ना कुठे ना ते एक्स्पेक्ट करायला लागतात, की माझ्या बायकोनी पण तसंच केलं पाहिजे. इव्हन माय वाईफ शुड बी लाइक दॅट. So somewhere, but things cannot be same na at times, because generations like have changed and like खूप डिफरन्स असतात. सो इट कॅन नॉट ऑल्वेज बी द सेम. ठीक आहे, बट मे बी काही गोष्टी असतील जे तुमची वाईफ करू शकते, विच कॅन बी लाइक लाइक अ गुड थिंग फॉर यू. लाइक आय सेड की फॉर मी मला असं वाटतं की एखाद्या मुलामध्ये ना आजच्या जनरेशनमध्ये तरी आय फील लाइक की अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. एक्सेप्टिंग थिंग्स आर लाइक व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज समटाइम्स आय फील लाइक की इवन इफ इट्स लाइक अ गर्ल, मुली पण एक्सेप्ट नाही करत गोष्टी. पण ते जर आपण एखाद्या रिलेशनशिपमध्ये करतोय ना, तर रिलेशनशिप खूप जास्त वेळ राहणार. अँड लाइक इट कॅन बी लाइक यू गाईज कॅन ग्रो ओल्ड टुगेदर, बिकॉज एक्सेप्टिंग थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड ऑल्सो एफर्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. एफर्ट्स आय फील लाइक इट शुड नॉट बी ओनली इन द स्टार्ट ऑफ द रिलेशनशिप, बट हे नेहमीसाठी असलं पाहिजे. So you see Vittal being helping you in a lot of your work. हां, म्हणजे लाइक सी त्याचं प्रोफेशन इज लाइक कम्प्लिटली डिफरंट. तर मग असं आहे, की तरी पण त्यातल्या त्यात तो मला खूप हेल्प करतो. लाइक इमोशनली, मेंटली सपोर्ट पण खूप करतो व्हेन इट कम्स टू माय करियर. आणि असं पण लाइक ही इज ऑल्वेज देअर विथ मी. लाइक व्हेनेव्हर आय नीड हिम, लाइक इवन इफ आय डोंट नीड हिम, लाइक ही इज देअर. ही मेक्स शुअर लाइक ही इज देअर विथ मी एव्हरी टाईम. So but right now म्हणजे आता तू लग्नानंतर यू बीन शेअरिंग स्पेस विथ समवन. सो हाऊ डिफिकल्ट दॅट इज म्हणजे कोणासोबत तरी आपलं सगळं आयुष्य आता शेअर करायला लागणार, सगळी गोष्ट शेअर करायला लागणार. हाऊ इट फील्स? देअर आर अप्स अँड डाउन्स ऑब्व्हियसली प्रत्येक रिलेशनशिपमध्ये असतात. बट देन आय फील लाइक दॅट्स द फन लाइक इन अ रिलेशनशिप, अँड आय एम तो लाइक लव्हिंग इट. लाइक मला आवडतंय जे काही आहे ते. सो मी काय सांगेन माहिती आहे आता ना म्हणजे आय वुड कम इन अ पार्ट ऑफ गर्ल्स साईड की कुठे कुठे ना लॉट ऑफ रॉंग थिंग्स आर हॅपनिंग विथ गर्ल. डेफिनेटली ते आपण इग्नोर करू शकत नाही. इट कॅन बी हॅरॅसमेंट, इट कॅन बी टीजिंग, और इट कॅन बी मतलब जास्त rape and all such things are also happening. But कुठेतरी every girl has started portraying every man. म्हणजे त्या नजरेने या त्या भीतीनेच सगळ्या मुली त्या मुलांना बघायला लागतात. फॉर एव्हरी गाय म्हणजे एव्हरी गाय. इट्स नॉट दॅट दे वॉन्ट टू अंडरस्टँड, नो अँड देन टेक अ डिसिजन. दे आर लाईक म्हणजे एव्हरीवन इज इन द सेम कॅटेगरी. सो तुला या ॲटिट्यूडबद्दलचं काय तू सांगणार? मला असं वाटतं, की त्या गोष्टी इतक्या वाढल्यात आता, की मुलींना खूप अनसेफ फील होतंय. बट मला असं वाटतं, की इव्हन लाइक देयर इज लाइक असं नाहीये, की काही देयर इज नो वे ओन्ली, लाइक की आय फील की एव्हरी गर्ल शुड स्पीक आउट. म्हणजे देयर इज अ चान्स किंवा त्याच्यातून बाहेर निघण्याचा वे आहे. आपण जर स्वतःमध्येच त्या गोष्टी ठेवल्यात, तर मग आपण फक्त स्वतःला त्रास करून घेऊ. पण जो आपल्याला त्रास देतोय त्याचं काय? ही इज तो लाइक लिव्हिंग हिज लाईफ व्हेरी पीसफुली. तर मला असं वाटतं, की कधीही लाइक आय आय रिअली वॉन्ट टू टेल लाइक गर्ल्स आउट देअर, की
कधीही काहीही असं फेस करतायत ना तुम्ही, तर यू शुड जस्ट स्पीक आउट अँड टेक स्टँड फॉर युअरसेल्फ. विचार करूच नका की तुमचे पेरेंट्स तुमच्या सोबत आहेत, बिकॉज समटाईम्स ना घरातल्यांचं पण प्रेशर असतं की अरे यार, यू शुड नॉट स्पीक आउट. बट नो, इट्स नॉट लाईक दॅट. व्हॉट यू आर गोइंग थ्रू, यू नो. You should take stand for yourself, and I think you should speak out. And there are like n number of people here to help them out. जसं लोक त्रास पण देतात तसं लोक मदत करायला पण खूप आहेत. तर मला फक्त हेच वाटतं की प्रत्येक मुलगी जी ह्या गोष्टीतून जाते किंवा सफर करते, आय फील लाईक शी शुड जस्ट स्पीक आउट. So in your life, you have ever experienced like teasing or harassment kind of things? एवढं पण नाही, म्हणजे ठीक आहे, लाईक इट वॉज व्हेरी नॉर्मल, बट देन एव्हरी टाइम आय फील लाईक आय टेक स्टँड फॉर माय सेल्फ. तर मला काय वाटतं ना, स्कूल टाइम्समध्ये ना आपल्या जे जनरेशननी जे स्कूल टाइम्समध्ये बघितले बॉईज या गर्ल्स, त्यांना ना हे नाही शिकवलं गेलं बॉईजला स्पेशली की कसं एक वुमनला ट्रीट करायचं, मुलगीला ट्रीट करायचं, कसं तिच्यासोबत वागायचं, कसं तिला कम्फर्टेबल फील करायचं. म्हणजे हे सगळं ना मॅनर्स आय थिंक इंडियन एज्युकेशनमध्ये आय वुड से आफ्टर द फ्रीडम, त्याच्या आधीचं वेगळं होतं, पण आफ्टर द फ्रीडम जे पण एज्युकेशन असेल, ब्रिटिश असेल, वॉट एव्हर इट इज, बट त्या एज्युकेशन सिस्टममध्ये ना कुठेतरी ही गोष्ट शिकवलीच गेली नाही. बट ॲज अन इन्फ्लुएन्सर, you and me today, people are listening to us, people are responding, how we people can teach men or women to respect each other, to treat each other equally. हे सगळ्या गोष्टी आपण कसं त्याला समजावू शकतो या सांगू शकतो, या आपण काही कॅम्पेन्स अशा गोष्टी करू शकतो? मला तरी असं वाटतं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की म्हणजे आजच्या जनरेशनमध्ये तरी मला असं वाटतं की मुलांना ही गोष्ट कळणं खूप इम्पॉर्टंट आहे की आधीचा वेळ वेगळा होता, आत्ताची वेळ वेगळी आहे. वेअर इन लाईक दोघंही लाईफमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मे बी लाईक बोथ द पार्टनर्स आर अर्निंग इक्वली, बोथ द पार्टनर्स आर लाईक हॅव इक्वल रिस्पॉन्सिबिलिटीज. सो दोघांना पण इक्वल ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. वेन इट कम्स टू मी, आय मेक शुअर की मी माझ्या भावाला किंवा माझे जर बेस्ट फ्रेंड आहे कोण किंवा जेवढे पण मुलं जे माझ्या आजूबाजूला आहेत, मी त्यांना नेहमी एकच सांगते की यू लाईक हाऊ यू शुड ट्रीट अ वुमन. बिकॉज कसं आहे ना की आपली बहीण, आपली आई, आपल्या बहिणीसोबत किंवा आपल्या आईसोबत कोणी असं केलं किंवा असं कोणी ट्रीट केलं त्यांना, तर ते कसं त्यांना वाटतं. तर तुम्ही जर एखाद्या मुलीला तसं ट्रीट करता, तर ती पण कोणाची तरी बहीण आहे, म्हणजे ऑब्व्हियसली तिला पण त्रास होतो, तिच्या घरच्यांना उद्या त्रास होऊ शकतो त्या गोष्टींबद्दल. सो मी तरी माझ्या साईडनी जेवढ्या लोकांना मी बोलू शकते तेवढ्या लोकांना तर मी ही गोष्ट बोलते. बेसिकली ते मॅनर्स माझ्यामध्ये पण याच गोष्टीने आले की कसं आईला ट्रीट करायचं, कसं माझी बहीण आता पुण्याला शिकते, तर शी शुड एन्जॉय एव्हरीथिंग, शी शुड डू एव्हरीथिंग, बट शी शुड बी सेफ ॲज वेल. तर हे सगळ्या गोष्टी तिथूनच सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये इनबिल्ड होतात. आय फील ना गोष्टी हे सगळे घरातूनच सुरू व्हायला पाहिजे की कसं आपण ट्रीट केलं पाहिजे, कसं आपण वागलं पाहिजे. बिकॉज इट्स व्हेरी हाय टाईम आता, कारण जेव्हा आपण कंट्रीचं ग्रोथ बोलतो, आपण वी वॉन्ट आवर कंट्री टू फ्लाय इन द एंटायर वर्ल्ड, इट शुड बी बेस्ट. बट हे सगळी जे गोष्टी आहेत जे इंटरनली आपल्याला एफेक्ट करतात, आय थिंक दॅट शुड कुठेतरी तो सोल्युशन निघाला पाहिजे. एक्झॅक्टली. त्यामुळे मी खरं सांगू तर मी माझ्या भावाला एवढं असं हे करते ना की यू शुड लर्न हाऊ टू कुक. म्हणजे इफ टुमॉरो यू गेट मॅरिड, तर तू पण जॉब करतोयस, ती पण जॉब करते, तर उद्या फक्त ती रिस्पॉन्सिबिलिटी की ती तिची रिस्पॉन्सिबिलिटी नसली पाहिजे की ती उद्या 9 to 5 जॉब करून घरी येणार आणि ती एकटी जेवण करणार. अँड समटाइम्स लाईक इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी इवन टू लाईक मेक शुअर की माय मॉम ऑल्सो थिंक्स लाईक द सेम वे. बिकॉज तिचं पण जस्ट बिकॉज की तिने काही गोष्टी सफर केल्यात तिच्या लाईफमध्ये वेन शी गॉट मॅरिड, इट डझंट मीन की उद्या जी मुलगी आमच्या घरी येणार तर ती पण त्या गोष्टीतून जाईल. तर त्यामुळे मी माझ्या आईला पण कुठे ना कुठे खूप असं मेंटली प्रिपेअर करत असते की तिने तेवढं तिची मेंटॅलिटी लाईक हे केली पाहिजे की उद्या जी मुलगी आपल्या घरी येईल ती पण तिच्या मुलीसारखी असेल. आय मेक शुअर दॅट आय डू दिस. की कुठे ना आपल्या पॅरेंट्सची पण चूक आहे की आपण आपल्या पॅरेंट्सना मुलांना किचनमध्ये यायलाच देखील ना. इन द कमिंग टाइम्स एक अंडरस्टँडिंग, तू जसं बोलते अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ते सगळं आलं पाहिजे सगळ्या मुलांमध्ये पण. आणि ठीक आहे, पूर्ण जेवण बनवता येत नाही तर तुम्ही कांदा वगैरे तर कापून हेल्प करू शकता. ऑफकोर्स आय डू दॅट. सो कमिंग टू द फेमिनिझम पार्ट, हा आज इंडियाचा नॅशनल म्हणजे वर्ड होत चालला आहे. इट मीन्स बेइंग यूज ॲज लाईक, मला तर खरं बोललं ना तर मला तर मिनिंगच समजत नाही की
equality, it should be on opportunities, it should be while helping each other, but somewhere मुलींना मुलांसारखं वागायचं, मुलांना मुलींसारखं वागायचं, या सगळ्या गोष्टींमध्ये इक्वालिटी कशी असू शकते? म्हणजे आय फील व्हॉट फेमिनिझम इज फॉर यू? आता जसं बोलतात सगळ्या गोष्टींमध्ये की सगळे लोक की मेन अँड वुमेन आर लाईक इक्वल दीज डेज. तर मग ते सगळ्या गोष्टीमध्ये ॲक्च्युअली इक्वल असले हवेत, लाईक असले पाहिजेत. फॉर मी इट्स लाईक इट शुड नॉट बी लाईक की जस्ट बिकॉज यू आर अ मेन अँड लाईक यू कॅन डू दिस आणि तू मुलगी आहेस म्हणून नाही करू शकत. हां, ठीक आहे, देर आर फ्यू थिंग्स असतात जसं आपण म्हटलंय की आता हे रेप वगैरे खूप जास्त होतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तर खूप जास्त घडतात. तर ऑब्व्हियसली लाईक सपोज फॉर एक्झाम्पल तू बाहेर जाऊ शकतोस रात्री 12 नंतर एकटा असंच फिरू शकतोस, बट मी ते नाही करू शकत आहे. बिकॉज इट्स नॉट सेफ. देअर आय कॅन नॉट से की लाईक फेमिनिझम वाय कांट लाईक वाय ओन्ली ही कॅन गो अँड वाय कांट आय गो. तिथे नाहीये. फेमिनिझम फॉर मी इट्स लाईक की इक्वॅलिटी इन दीज थिंग्स वेअर लाईक जर आपण एकत्र घर चालवतोय तर कम्प्लिटली सगळं एकत्र असलं पाहिजे. जर रिस्पेक्टची गोष्ट येते तर मी तुला जेवढी रिस्पेक्ट देते तेवढी तू पण मला दिली पाहिजे रिस्पेक्ट. फेमिनिझम मध्ये ॲज यू सेड ना की रात्री तू नाही जायला पाहिजे, मला तर वाटतं ते पण इक्वालिटीमध्ये आलं पाहिजे की अगर मुलं जातात तर मुली पण जायला पाहिजे, असं एक सेम वातावरण सेफ वातावरण झालं पाहिजे त्यासाठी. बनवलं पाहिजे. हे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण वेळी कम माझं इक्वालिटीचं सेन्स होतं की सगळ्या बायकांनी या सगळ्या गोष्टीला नाही आवडून त्याच्यावर आवाज उचलून दे वॉन्टेड इक्वालिटी when they want to go to job, they want to earn money and they wanted their self-respect. पण त्याला कुठेतरी ट्विस्ट टर्न मोल्ड करून जे इझी गोष्टी असतात त्याच्यामध्ये खूप इनबिल्ड करून टाकले की मुलं जे वाईट गोष्टी करतात ते पण आपल्याला अडॅप्ट करायचं. दिस इज रॉंग ना. हे तर आता प्रत्येकाच्या पर्सनल ह्याच्यावरती डिपेंड. लाईक आय कॅन नॉट से लाईक ऑन दॅट थिंग, बट देन स्टील आय फील लाईक इट शुड नॉट हॅपन. लाईक ज्या गोष्टी नाही केल्या पाहिजे त्या नाहीच केल्या पाहिजे ॲट टाइम्स आय फील. सो नाव कमिंग टू युअर कॉन्टेंट क्रिएशन जर्नी ना, ते कधी तुला सुचलं, कधी तू सुरू केलं कॉन्टेंट क्रिएशन? आय गेस इट वॉज लाईक 6 to 7 years बॅक. ओके. आणि ते सुद्धा माझं असं होतं ना की मी ॲज अ पर्सन खूप इंट्रोवर्ट आहे. मी गर्ल्स स्कूलमध्ये होती आणि तेव्हा पण माझे असे लिमिटेड फ्रेंड्स आणि आता पण खूप लिमिटेड फ्रेंड्स आहे. लाईक आता पण लाईक इफ people who know me, for them I'm extrovert, but otherwise like that I'm very introvert. Like हां, मी एकदा बोलायला लागली, जर मी कम्फर्टेबल झाली ना, तर मग मी खूप लाईक आय टॉक अ लॉट. बट देन अदरवाईज असंच मी कोणाशी पण नाही जाऊन बोलू शकत वगैरे. सो दॅट इज माय थिंग. बट देन पहिलं तर माझं अकाउंट पण इट वॉज लाईक प्रायव्हेट. आय जस्ट हॅड 400 फॉलोअर्स ऑन Instagram. So yeah, then I was just working, studying. It's very simple. काय पद्धतीने तू तुझं कॉन्टेंट बनवायचं ठरवलंस की व्हॉट काइंड ऑफ कॉन्टेंट तुझं वर्क केलं ऑन इंस्टाग्राम और व्हॉट एव्हर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म? खरं सांगू तर माझ्यासाठी असं होतं की मी काही असं विचार केला नव्हता त्यावेळेस. सो देअर वॉज अ फोटोग्राफर लाईक फ्रेंड ऑफ माइन. तर ही अप्रोच्ड मी अँड देन ही सेड की लाईक यू शुड डू दिस. आणि तेव्हा पण माझं अकाउंट प्रायव्हेट होतं आणि त्यांनी ना माझं फक्त प्रोफाईल पिक्चरवरून लाईक ही जस्ट सॉ माय फेस अँड देन लाईक 7 years बॅक देन लाईक ही टेक्स्टेड मी अँड देन ही सेड की लाईक यू नो लाईक आर यू अप फॉर अ शूट. अँड आय वॉज लाईक की मी तेव्हा पण खूप असं विचार करत होती बिकॉज मी कधी कॅमेराला फेसच केलं नव्हतं. तर माझ्यासाठी इट वॉज लाईक कम्प्लिटली अ न्यू थिंग. आणि मी म्हटलं की ठीक आहे लाईक लेट्स प्लॅन वगैरे. आणि ते सुद्धा खूप वेळानंतर मी असं एक प्लॅन केलं. एकदा शूट केलं, माझं अकाउंट प्रायव्हेटच होतं, आय पोस्टेड वगैरे. सेकंड टाइम केलं, ठीक आहे, ते पण पोस्ट केलं. सो थर्ड टाइम ना जेव्हा मी लाईक एक त्याच्याकडे कन्सेप्ट होतं होळीसाठी, सो मी ते केलं. आणि ते केल्यानंतर दॅट पिक्चर लाईक आणि त्या टायमाला तर फक्त पिक्चर्स, Instagram वॉज ओन्ली अबाउट पिक्चर्स. आणि लाईक दॅट पिक्चर वेंट व्हायरल इतकं की ही लिटरली फोर्स्ड मी की तुझं अकाउंट पब्लिक कर. And then I was like still like I'm scared, I don't know. And then like in 2 days माझे 10K फॉलोअर्स झालेले. 400 to 10K 2 दिवसात. माझे पिक्चर्स आणि ते लिटरली आता 2-3 वर्ष आधीपर्यंत ना होळी आली ना की ते माझे पिक्चर्स व्हायरल व्हायचे. लाईक एव्हरी होळी ना म्हणजे एवढ्या वर्षांपासून ते पिक्चर्स म्हणजे असं व्हायरल व्हायचं. तर दॅट टाइम इट वॉज लाईक फॉर मी की हां लाईक मे बी पीपल आर लव्हिंग टू लाईक सी माय कॉन्टेंट और लाईक द पिक्चर्स आय पोस्ट और लाईक they are loving what I'm doing.
तर मग तेव्हा अजून अशी इच्छा झाली की ठीक आहे अजून करूया. मग मी कंटिन्यू शूट वगैरे करायला लागली. मोस्टली मी कन्सेप्ट शूट्स करायची. जसं फॉर इंडिपेंडन्स डे. तर इंडिपेंडन्स डेचं आत्ता पण इंडिपेंडन्स डे असून दे की रिपब्लिक डे असून दे, अजून पण ते पिक्चर्स लाइक दे कम अप. गुढीपाडव्याच्या टाइममध्ये तुझं काय म्हणजे तेव्हा कसं तू प्लॅन केलेलं की बाईकवर बसायचंच की असं म्हणजे बुलेटवर बसायचं हे म्हणजे मी ॲक्चुअली चालवते बुलेट, फक्त बसली नव्हती. वेट इट्स लाइक आय कॅन मॅनेज, बट जर तू मला बोलशील की एकदम असं फुल लाइक यू हॅव टू राईड लाइक प्रॉपरली ऑर यू हॅव टू टेक समवन, तर ते तेवढं नाही करू शकत. बट देन मी चालवू शकते असं. व्हेरी ब्युटिफुल व्हिडिओज अँड स्टफ. सो आता ना आजच्या टाइममध्ये जसं तू बोललीस की तू जसं तुझं अकाउंट डायरेक्ट ओपन केलं तर यू गॉट 10K फॉलोवर्स ना, तसं आजच्या टाइममध्ये ना एव्हरी यंग किड ना त्याला असं वाटतं ना इन्फ्लुएन्सर बनणं, कॉन्टेंट क्रिएटर बनणं छान इझी आहे. म्हणजे आपण आलं, आपण काहीतरी बोललो आणि आपण इन्फ्लुएन्सर झालो, आपण काहीतरी केलं तर इन्फ्लुएन्सर झालो. सो यू रिअली फील कॉन्टेंट क्रिएशन इज दॅट इझी जॉब? ऑनेस्टली मी माझे 100K क्रॉस केलेले जेव्हा फक्त पिक्चर्स, वेन Instagram वॉज ऑल अबाउट पिक्चर्स, ठीक आहे. आय डोंट फील सो दॅट इट इज दॅट इझी. ठीक आहे, एखादा पिक्चर तुमचा व्हायरल गेला, जसं मी तुम्हाला म्हटलं की लाईक माझा एक पिक्चर व्हायरल गेला तर फॉर लाईक तेव्हा मला माझे 10K फॉलोअर्स झाले. पण मग ते तसेच वाढत नाही गेले ना. फॉर दॅट आय हॅड टू बी कन्सिस्टंट. मला तेवढं क्रिएटिव्ह गोष्टी करावे लागल्या. मला तेवढं काही गोष्टी करावे लागले टू लाईक be in this thing. So it is like nothing is easy in this world. काहीच इझी नाहीये. इट इज जस्ट दॅट मला असं म्हणजे मी असं बोलू म्हणजे मला असं बोलायचंय की जस्ट बी युअर सेल्फ. असं यू डोंट हॅव टू लाईक पुट प्रेशर ऑन युअर सेल्फ की लाईक सो दिस इज वॉट पीपल आर डुईंग सो यू हॅव टू डू दिस. नाही, लाईक इफ विल आस्क मी ना, मी अशी म्हणजे मी खूप खूप सिम्पल आहे. लाईक आय डोंट एव्हर थिंक लाईक की she is doing this or like if she is wearing this then I have to do this. No, never. Like मी तर लिटरली मी खरं सांगतेय, मी असंच घरातल्या कपड्यांवरती लाईक माय पजामाज अँड लाईक माय टी शर्ट आय कॅन लाईक गो एनीवेअर. There are times when like I am like almost like without makeup only every time. So it's only like when I'm shooting or like that, that is the only time when I do makeup. So it's about being yourself. जसं तुम्ही मला गुढीपाडवाबद्दल पण लाईक बोललास तर इट वॉज लाईक मला असं वाटतं की मी काहीच विचार नव्हता केला. फॉर मी गुढीपाडवा इज नॉट जस्ट बीइंग अ पार्ट ऑफ द रॅली, बट इट्स काइंड ऑफ इमोशन फॉर मी बिकॉज मी लहानपणापासून तिकडे वाढली आहे. लाईक एव्हरी टाइम आय हॅव सीन दॅट. आणि मला आधीपासून आणि मी आत्ताच नाही बट मी लॉकडाऊनच्या आधी पण 1 वर्ष गेलेली. बट इट वॉज जस्ट दॅट की मी लेट गेलेली खूप, तर लेट पोहोचलेली. तेव्हा पण मी बुलेटवरती होती. बट इट वॉज जस्ट दॅट की मी लेट पोहोचलेली. सो लॉकडाऊन नंतर जेव्हा मी गेली, सो द फर्स्ट इयर ओनली इट वॉज लाईक की माझी काहीच तयारी नव्हती. 2 दिवस आधी आय डिसाइडेड की मला जायचं, मी जाणार करून. बिकॉज लॉकडाऊन नंतर पहिला पाडवा होता. आणि लाईक फॉर मी इट्स लाईक अन इमोशन. मला एव्हरी टाइम आय मेक शुअर, इवन बुलेटच्या आधी पण आय यूज टू गो वॉकिंग, बट आय यूज टू बी अ पार्ट ऑफ दिस शोभायात्रा. सो माझ्यासाठी असं होतं की आय वॉन्ट टू गो. आणि तेव्हा 2 दिवसात मी काय तयारी केली, काहीच तयारी नाही केली. जी माझ्याकडे ऑलरेडी साडी होती ती, अँड माय ब्लाऊज वॉज लाईक माय काकीज ब्लाऊज लाईक दॅट. आय जस्ट डिड लाईक माय फिटिंग अँड लाईक असं सगळं करून मी आय वेंट देअर. इट वॉज व्हेरी सिम्पल. बट देन दॅट टाइम द लव्ह आय गॉट, आणि जे त्या टायमाला जे लोकांना आवडलं. पीपल लव्ह द रिअल साईड. लोकांनी तुझं रिअल साईडला बघितलं आणि ते गॉट कनेक्टेड विथ यू. आणि स्पेशली गुढीपाडवा असू या महाराष्ट्रांचे जे पण सण असू, ते बघितल्यानंतर मराठी लोक महाराष्ट्रीयन लोकांना नेहमी एक ऊर्जा येऊन जाते. तर तुझं आता तू जसं गुढीपाडवाचं बोलते आणि यू वर बिकमिंग सो हॅपी. सो असं तुला मराठी कल्चर्समध्ये तुला असं काय आवडतं? मला सर्वच आवडतं. म्हणजे आय जस्ट लव्ह बीइंग महाराष्ट्रीयन गर्ल. लाईक म्हणजे मला इतकं आय लिटरली जस्ट वेट की कधी कोणता असं सण, आणि जरी सण नसेल तरी पण आय जस्ट फील लाईक की मी साडी नेसून नथ घालून आणि लाईक एव्हरी डे इफ आय लाईक एव्हरी टाइम इवन ट्वाइस ऑर थ्राइस इन अ वीक इफ आय गेट अ चान्स ना, तर मी तशी रेडी होऊ शकते. मला इतकं आवडतं. आणि मला सहावारी साडीपेक्षा जास्त ना, जसं मुलींना नऊवारी साडी इथले अरे काय नऊवारी एकदम ओल्ड. नो, आय लव्ह वेअरिंग नऊवारी साडी. म्हणजे सहावारीपेक्षा मला नऊवारी साडी खूप आवडते.
म्हणजे लिटरली महाराष्ट्रीयन फेस्टिवल्स, महाराष्ट्र आणि बिईंग मराठी फॅमिलीमध्ये बॉर्न व्हायचं एक वेगळंच लिटरली गूजबम्स येतात. म्हणजे व्हेनेवर समटाइम्स इट्स लाइक इवन इफ आय सी माय रील्स गुढीपाडवाचे लाइक अबाउट इफ देयर इज एनीथिंग रिलेटेड दॅट साउंड ऑल्सो लाइक ते एक मराठी हां, म्हणजे आय लिटरली गेट गूजबम्स की लाइक आय जस्ट लव्ह दॅट फीलिंग. या महाराष्ट्रीयन टॉपिकवर ना आय फ्यू थिंग्स की बघ जेव्हा आपण मराठी सिरियल्स बोललो, मराठी मूवीज किंवा खूप असे ॲक्टर्स आहेत ना त्यांची प्युअर ॲक्टिंग दिसते. नो कट आणि असं काय नाही, त्यांची प्युअर ॲक्टिंग, त्यांचं प्युअर स्किल्स दिसतात, त्यांचं प्युअर खूप मेहनत दिसते त्यांच्या कष्टामध्ये, त्यांची जर्नी पण खूप चांगली असते. बट वाय महाराष्ट्र मुंबई समवेअर लॅकिंग टू एक्सेप्ट मराठी फिल्म झालं की मराठी कल्चरने आपण खूप जास्त बॉलिवूड असेल या हिंदी असेल त्याला एवढं आपण डोक्यावर चढवलं आहे. आणि कोणीतरी ना मला खूप जास्त वाईट वाटतं या गोष्टीचं ना की बॉलिवूड मुंबईमध्ये असून मराठी ॲक्टर्सला तेवढं अपॉर्च्युनिटी देत नाही, खूप कमी देत. एक्झॅक्टली. तुझं काय मत आहे याच्याबद्दल? मला जर तू विचारशील तर आय फील लाईक की मी तर ऑलमोस्ट खूप मराठी मूवीज बघते. खूप म्हणजे खूप. अँड लाईक मी माझ्या म्हणजे आधी पण लाईक आय वॉज लाईक इन अ प्रॉपर महाराष्ट्रीयन फॅमिली आणि आत्ता पण माझं तसंच आहे. तर मग मी खूप मराठी मूवीज बघते. बट मला इवन आय थिंक लाईक यू नो देर आर फ्यू ॲक्टर्स आय फील लाईक दे कॅन इवन गेट लाईक अ बेटर रोल फॉर दॅट इन दॅट केस. बट देन आय हॅव लाईक नो वर्ड्स टू से ऑन दॅट. आय कांट. खूप चुकीची गोष्ट असं मला वाटतं, कारण खूप टॅलेंट चुकीची तर आहे. टॅलेंट आणि स्किलमध्ये आपण मराठी माणसं कुठेच मागे नाही आहोत आणि कशातच मागे नाही आहोत. पण कधी-कधी मला असं वाटतं ना, की काही-काही लोकांना आहे ना, टॅलेंटपेक्षा जास्त आहे ना, फक्त म्हणजे टॅलेंट लोकांनाच कधी-कधी मला असं वाटतं, की एक्सेप्ट करण्यापेक्षा जास्त त्यांना फक्त दे जस्ट वॉन्ट लाइक अ वन टाईम एंटरटेनमेंट सॉर्ट ऑफ थिंग. म्हणजे जे ॲक्चुअली टॅलेंटेड आहेत ना, ते नेहमी खूप मागे राहतात. हळू ग्रो करतात त्यांच्या लाईफमध्ये आणि जे फक्त टाईमपाससाठी काही गोष्टी करतात ना, आय हॅव सीन पीपल लाइक दे आर ग्रोइंग सो फास्ट इन द लाईफ. बट देन समटाइम्स आय फील लाईक की जे एक्झॅक्टली जे जे आपल्याला फास्ट ग्रोथ भेटतं ना, त्याला म्हणजे दॅट इज फॉर अ लिमिटेड टाईम आय फील लाईक. when you grow slowly in your life, you know the importance, you value that thing. And for that reason, I feel like तुम्ही कधीच तुमचे efforts कमी नाही करत त्या गोष्टीसाठी. So it's always like up and up. सो हे आता सोशल मीडियामध्ये फॉर एव्हरी फिमेल ना एक खूप जास्त कॉन्ट्रोवर्सी ना बोलणार मी, क्रिटिसिझम और बॅकलॅश येतं की आजकाल मुली जस्ट वेअरिंग शॉर्ट क्लोथ्स फॉर व्ह्यूज, फॉर लाईक, फॉर इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी. तर अशा क्रिटिसिझमला तू काय सांगणार आणि काय बोलणार? इट हॅज कम टू यू एज वेल कधी कॉमेंट्समध्ये या DMsमध्ये? मी खरं सांगू ना तर आय फील लाईक की आपण काहीही म्हणजे स्पेशली मुलींसाठी त्यांनी काहीही केलं ना तर पीपल आर आउट देअर सेइंग. आता इफ यू सी माय प्रोफाईल ना यू लाईक सी 90% ऑफ पिक्चर्स आय पोस्ट और लाईक व्हिडिओज आय पोस्ट इधर इट इज गोइंग टू बी इन साडी, इधर इट इज गोइंग टू बी लाईक इन अ इंडियन लाईक आउटफिट लाईक अ प्रॉपर ड्रेस वगैरे. आताच माझी लास्ट पोस्टवरती कोणीतरी कॉमेंट केलेलं की तू जे घातलंस म्हणजे प्रॉपर इंडियन होतं त्याच्यामध्ये कोणीतरी कॉमेंट केलेलं की ते कसं वाटतंय, किती लूज वाटतंय, यू शुड लाइक गेन वेट वगैरे असं तसं. म्हणजे आपण काही समटाईम्स आय फील लाइक की आय एम नॉट इवन वेअरिंग शॉर्ट्स और लाइक आय एम नॉट इवन लाइक वेअरिंग समथिंग व्हिच पीपल हॅव टू से समथिंग टू मी. बट मी सगळं नीट करून सुद्धा पीपल आर सेइंग. व्हॉट आय फील गर्ल्स आउट देअर शुड जस्ट थिंक ऑफ लाइक म्हणजे जे काही व्हॉटएव्हर दे आर डुइंग ना, दे जस्ट बी लाइक शुड बी कम्फर्टेबल इन दॅट. म्हणजे इवन इफ दे आर वेअरिंग एनिथिंग आय फील लाइक तुम्ही स्वतः कम्फर्टेबल असाल ना तर दॅट्स द पॉइंट. मला असं वाटतं एव्हरी ह्युमन शुड बी ट्रू टू देमसेल्फ. एक्झॅक्टली. त्यामुळे स्वतःशी तुम्ही प्रामाणिक आहात तर व्हॉट एव्हर यू आर डुईंग ना, मतलब जजमेंट्स, क्रिटिसिझम्स हे येणारच. तुम्ही काहीही करा, कारण मी लिटरली बोलतो मी एवढं इन्फॉर्मेशनल व्हिडिओज बनवलं, काय कसं ते सगळं प्रूफ्स दिलं, सगळं दिलं, डिस्क्रिप्शनमध्ये सगळं टाकलं, तरी काहीतरी माणसं येणार कुठून तरी आणि लिटरली बोलणारच आहेत. आणि म्हणजे मला तरी असं वाटतं की देर आर पीपल लाईक ऑनेस्टली मी तर म्हणते की जेवढं लाईक देर आर टाइम्स जेवढं आपल्याला पॉझिटिव्ह जेवढ्या गोष्टी भेटतात तेवढे नेगेटिव्ह पण गोष्टी भेटतात. लाईक मला एक इन्सिडेंट्स म्हणजे मी सांगते तुला की मी लास्ट इयर आहे ना माझ्या पाडव्याच्या वेळेस काय झालेलं की आय वॉज लाईक अनवेल, आय वॉज नॉट वेल. बट तरी पण मी जसं म्हटलं तो उत्साह की मला जायचंय, ठीक आहे.
तर मी गेली आणि तू मला आता जस्ट क्वेश्चन एक विचारलेलास की तुला वेट सांभाळता येतं का बुलेटचं? ठीक आहे. सो व्हॉट हॅपन्ड की स्टार्टिंगलाच ना एकतर मी आजारी होती आणि त्यात दुसरं म्हणजे मी काहीच खाल्लं नव्हतं आणि मी अशीच सकाळी लवकर उठून गेलेली. आणि त्याच्यानंतर काय झालं की मी तिकडे गेल्यानंतर माझं लाइक देअर वॉज अ गर्ल स्टँडिंग लाइक माझ्या बाजूलाच बाईकवरती होती ती. तर तिने मला फक्त सांगितलं, "तुझी साडी आहे ना थोडीशी वर गेली, थोडीशी खाली घे." आणि दॅट हिट ऑफ द मोमेंट ना मला नाही कळालं की काय म्हणजे मला फक्त एवढंच होतं की साडी थोडीशी वर आहे, मला खाली घ्यायची. सो मी ती साडी खाली घ्यायला आहे ना मी वाकली आणि मी एका साइडनी बुलेट फक्त एका हाताने बुलेट कंट्रोल करायला गेली. आता माझं वजन किती आणि त्या बुलेटचं वजन किती? मी नाही कंट्रोल करू शकली. तर ती बुलेट फक्त वाकडी झाली. मी काय झालं की मी मी उभी राहिली पण ती बुलेट पडली. तर माझ्या पुढे एक मुलगी होती. तर तिने तिच्या ते 360 समथिंग लाइक इट्स देअर लाइक अ कॅमेरा त्याच्यामध्ये ते रेकॉर्ड झालं. मी तिला कधीच ओळखत नाही. ती मला ओळखत नाही. दॅट वॉज द फर्स्ट टाईम आय सॉ हर. लाइक आय डिडंट इव्हन सी हर लाइक इन दॅट मोमेंट. आय डिडंट इव्हन नो दॅट हू शी इज. आणि तिने त्या टाईमाला ती व्हिडिओ रेकॉर्ड केली. तिने रात्री ती व्हिडिओ अपलोड केली Instagramवरती आणि त्याच्यावरती लाइक शी वॉज लाइक लिटरली ट्रोलिंग मी आणि त्याच्यावरती तिने काहीतरी लिहिलेलं. खूप काही तर मला ते आठवत पण नाही, बट काहीतरी तिने जस्ट लिहिलेलं व्हिच वॉज व्हेरी बॅड. आणि ती व्हिडिओ एवढी व्हायरल जात होती, एवढी व्हायरल जात होती. आणि फॉर मी इट वॉज लाइक की अरे यार, जे लोकं प्रॉपर रायडर्स आहेत, ठीक आहे. देअर आर टाइम्स जेव्हा त्यांना पण कधी-कधी हँडल होत नाही, ते पण पडतात. तुम्ही या गोष्टीला अप्रिशिएट केलं पाहिजे, की एक मुलगी असून सकाळी लवकर उठून ती एवढा तरी विचार करते, की टू बी अ पार्ट ऑफ दिस शोभायात्रा आणि तुमच्यासारखं ॲटलीस्ट घरी तरी नाही बसली आहे ती. घरी बसून कमेंट करणं, एखाद्याला ट्रोल करणं इट्स व्हेरी ईझी. त्या टाईमाला इतकं ट्रोल केलं आणि इतकं की बापरे! आणि लाइक आय हॅड टू लाइक लिटरली अँड द कमेंट्स वर लाइक सो पथेटिक की म्हणजे मला ते बघून एखादी माझ्या जागेवर आय फील लाइक कोणतीही मुलगी असती ना, ती तर शी शुड हॅव लाइक बट देन फॉर मी इट वॉज लाइक ठीक आहे, आय नो अँड देअर आर पीपल जे ॲक्चुअली दे लव्ह मी अँड देन दे वर सपोर्टिंग मी देअर ऑल्सो. लाइक देवर एन नंबर ऑफ पीपल जे तिच्या कमेंट सेक्शनवरती पण मला सपोर्ट करत होते. बट देन मी खरं सांगू तर आय डोंट इव्हन नो लाइक मे बी पीपल रिपोर्टेड दॅट व्हिडिओ इतना की दॅट व्हिडिओ ओनली गॉट डिलीटेड. म्हणजे कसं आहे ना, की लोकांना ना कामं नाही आहेत असा हा प्रश्नचिन्ह पडलंय, की दुसऱ्यांच्या जीवनात नो वन वॉन्ट्स टू सी की त्यांच्या त्यांच्या ताटात काय आहे. एक्झॅक्टली. दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या ताटात काय ते बघायचं. ताटात काय बघायचं आहे, त्याला कसं आपण खराब करू शकतो या ते कसं आपण चोरी करू शकतो, ह्याच्यामध्ये लागलं आणि दॅट इज द रिझन समवेअर ना ही ह्युमॅनिटी या पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर ना खराब होत चाललंय. मला असं वाटतं ना खरंच की लाईफ इज नॉट ईझी फॉर एनीवन. लाइक एव्हरीवन इज फेसिंग देअर ओन प्रॉब्लेम्स आणि ते लोकं त्यांच्या ओन काही गोष्टींमधून जातात. सो दॅट इज व्हाय आय फील लाइक ना, की म्हणजे मी तरी अशी आहे, की मी माझ्या Instagramवरती आहे ना, काही-काही लोकं तर बोलत पण असतील, काही नेहमी रडत असते. हॉनेस्टली ऑन माय स्टोरीज. तर मला असं वाटतं, की इफ आय एम नॉट हॅपी ऑर इफ आय एम गोइंग थ्रू समथिंग, तर तरी पण मी का दाखवू की मी खुश आहे? व्हाय टू बी फेक? लाइक आय कांट बी फेक ना. If I'm not happy, I'm not happy. If I'm going through something, then because this I feel like जेवढे काही माझे फॉलोअर्स आहे ना, दे आर माय फॅमिली. सो मला असं वाटतं की ठीक आहे, दे शुड नो. तर दिस आय एम नॉट विथ दॅट प्रेशर की मला हेच दाखवायचं लोकांना. देअर आर टाइम्स जेव्हा मी 7-7 दिवस आय डोंट फील लाइक इव्हन पोस्टिंग बिकॉज आय एम गोइंग थ्रू समथिंग. आय डोंट पोस्ट. आय डोंट बी इन दॅट कॉन्स्टंट प्रेशर ऑफ लाइक पोस्टिंग अँड लाइक बीइंग ॲक्टिव्ह. तर हे याच क्रिएटिव्हिटी आणि म्हणजे मी बोलतो ना, हे या गोष्टीची गरज आहे टू बी रिअल. और क्रिएटिव्हिटी इज ऑल अबाउट बीइंग रिअल. म्हणून हे जजमेंटल ॲटिट्यूड खूप जास्त वाढलं आहे आजकाल. हे आताच नाही आहे, खूप टाईमपासून आहे, की एव्हरी टाईम पीपल आर जस्ट वेन दे आर डुईंग समथिंग गुड. म्हणजे वाईट काम करायला लोकं थांबवत नाही. असं तू बोललीस की एक छोटासा एक्झाम्पल की रात्री जेव्हा मुलं जात आहेत बाहेर, तर त्यांना प्रश्न विचारले जात नाही. तर जेव्हा मुली जात आहेत, तर तो प्रश्न विचारले जातात की तू कुठे चालली, कधी चालली, काय चालली. मला असं वाटतं मुलांना पण विचारलं पाहिजे. एक्झॅक्टली. आणि मुलांनी तर लिटरली मला तर हे वाटतं की बाळानंतर तर बाहेर जायलाच नाही पाहिजे. इट्स टाइम टू स्नीक. माझं तेवढं डिसिप्लिन लाईफ आहे म्हणून की मी 4-5ला उठतो, म्हणून मला जास्त रात्रीचं आवडत नाही गोष्टी करायला. म्हणून म्हणजे मी कुठे बाहेर पण गेलो असेल तर आय 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 से माय कामासाठी असेल त्यासाठी असेल तर रात्री घरी यायचं. बिकॉज नाईट इज टू स्लीप. ऑल आर स्पिरिच्युअल टेक्स्ट अँड एव्हरीवन इज सेइंग की
sleep is also that much important. Very important. So when we say about a positive life, na, all things also comes in that. Your sleep matters, your good thought matters, and when your good thoughts are going to come, if you have good sleep, if you are giving good time to your ambitious work, ते काम आहे तुमचं, ते लवकर तुम्ही करता. सो मला तुला हेच विचारायचं, वेन टू लिव्ह अ पॉझिटिव्ह लाईफ, इफ यू वॉन्ट से द यूथ की तू काय करतेस एक पॉझिटिव्ह लाईफ जगण्यासाठी, हे जे क्रिटिसिझम्स असतात या तुझं फॅमिली काय प्रॉब्लेम्स असतील, काय असेल, तुझ्या बॅड टाइम्स जातेस, हाऊ यू आर ओव्हरकमिंग ऑल दॅट थिंग्स टू कम अगेन इन टू अ पॉझिटिव्ह लाईफ? I really don't like getting help from people when I am down, because कसं आहे ना, माझी लाईफ खूप what I feel like मी खूप अशी like I'm very particular about things की you won't even believe मी माझं लंच 11:30 वाजता करते सकाळी. त्याच्यानंतर मी like for example dinner 7:38 max. So हे मी like this is how like I wake up अर्ली मॉर्निंग. हा, झोपायचं माझं थोडं वरती खाली होत असतं, बट लवकर उठते मी सकाळी. पण ते आत्ता उठते लग्नानंतर, लाईक पहिलं नाही. बट तरी पण माझं लाईक देर आर फ्यू थिंग्स ना जे माझे खूप लाईक आय एम व्हेरी पर्टिक्युलर अबाउट दॅट की नाही हे असंच याच वेळेस झालं पाहिजे वगैरे. स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. आय नीड लाईक अ प्रॉपर स्लीप, अदरवाईज माझं डोकं काम नाही करत. आणि दुसरी गोष्ट वॉट आय फील इज लाईक की वेन एव्हर आय फील आय एम डाऊन, मी टाईम घेते. म्हणजे आय डोंट वॉन्ट एनीवन टू बी अराउंड मी. इट इज जस्ट दॅट की आय वॉन्ट टू बी अलोन, आय वॉन्ट टू थिंक अबाउट थिंग्स. अँड आय फील लाईक त्यानंतर जेव्हा मी लाईक वेन आय स्टार्ट अ न्यू डे, it is like a better day like than yesterday. Basically, I give this name as a meditation. Meditating is giving time to yourself. Exactly. Talking to yourself. मला तर स्वतःवर पण खूप आवडतं. दॅट इज वॉट ना ऑल प्लॅन्स आर मेड. स्वतःहून बोलून स्वतःशी आपण काय म्हणतात ते ट्रू राहणं की मला हे सगळं करायचं. ठीक आहे, थिंग्स आर नॉट हॅपनिंग, बट इट्स लाईफ. जे आता आपण पॉझिटिव्ह लाईफबद्दल बोलतोय, बट आता जनरेशन हे जेनझी जे आहे ते एवढं डिप्रेशनमध्ये का जात आहे, एवढं नेगेटिव्हिटी का त्यांच्या अवतीभोवती ते आणतायत. सो वॉट प्रॉब्लेम यू सी इन दॅट? आय फील की ते खूप जास्त आहे ना स्वतःला कम्पेअर करायला बघतात. म्हणजे लाईक वेन दे यूज इंस्टाग्राम, दे हॅव लाईक अ कॉन्स्टंट प्रेशर ऑन देम. आय फील की ज्यावरून की यू हॅव टू बी परफेक्ट ऑल द टाइम, यू हॅव टू लुक गुड ऑल द टाइम, यू हॅव टू बी एस्थेटिक लाईक 24/7, लाईक स्पेशली गर्ल्स. इट्स नॉट लाईक दॅट. म्हणजे फॉर मी आय फील यू जस्ट हॅव टू बी युअर सेल्फ. अँड इफ यू बी युअर सेल्फ तर गोष्टी खूप इझी होतात. तर मग मला असं वाटतं की हे म्हणजे आजच्या जनरेशनच्या जेवढ्या पण मुली लाईक आपल्या पॉडकास्ट बघतात त्यांच्यासाठी मला एकच सांगायचं आहे की अंडर प्रेशर राहू नका. की जस्ट बी युअर सेल्फ. पीपल विल लव्ह लाईक वॉट यू ट्राय टू शो अँड लाईक वॉट इज युअर टॅलेंट. अँड लाईक तुम्ही जे काय करता ते आवडेल लोकांना. जर तुम्ही स्वतः आहात ते तुम्ही लोकांना दाखवेल तर देर इज नो प्रेशर. लाईक काही गोष्टी लाईक फॉर एक्झाम्पल आता मी अशा गोष्टी करेन जे एखादी मुलगी लाईक रँडमली असं करते, ते मला शोभणार पण नाही. तर मी त्या गोष्टीचं प्रेशर का करू, प्रेशर का घेऊ की मला ते करायचंच आहे जस्ट बिकॉज की शी इज डुईंग इट. नो, आय विल डू वॉट आय लव्ह. लाईक आय विल डू लाईक वॉट इज गुड फॉर मी, राईट? सो इफ यू डू दिस देन यू आर गोइंग टू ग्रो इन युअर लाईफ इन एनी विच वेज लाईक दॅट. कुठेतरी मला असं वाटतं नाही आपलं सगळं हॅपी गोष्टी दाखवून वी आर जस्ट मेकिंग अदर्स गो सो लो ना. ठीक आहे, तुम्ही तुमची चांगली गोष्ट दाखवताय, तुमची वाईट गोष्ट पण ना ते लोकांनी म्हणजे जे बघणार आहे त्यांनी पण समजलं पाहिजे की हे एक फक्त एक ना असं एक पिक्चर आहे ज्याच्यामुळे लोक त्याचं हॅपीनेस शेअर करतात, बट दे ऑल्सो हॅव अ लॉट ऑफ बॅड डेज. एक्झॅक्टली. ऑल्सो हॅव अ बॅड टाइम. जस्ट ते लोक जे दाखवतात ते नेहमी खरं नसतं. एक्झॅक्टली. मला वाटतं बघणाऱ्याने पण समजलं पाहिजे आणि दाखवणाऱ्याने पण समजलं पाहिजे की एव्हरी टाइम इट इज नॉट अ गुड थिंग की तुम्ही फक्त चांगलं तुम्ही यू हॅव टू ऑल्सो टेल की हा हे चुकीचं मी केलेलं आहे. सो लाईक फॉर मी ऑल्सो म्हणजे मला असं वाटतं की आता जेव्हा मी जसं तुम्हाला आता म्हटलं की मला फॉर मी ऑल्सो इट इज लाईक की आय डोंट ऑलवेज कीप पोस्टिंग स्टोरीज वेर इन लाईक आय जस्ट शो की मी खूप खुश आहे अँड लाईक माय लाईफ इज गोइंग सो ग्रेट. नो, it is always like कि me when I'm sad I'll make sure that I'm telling people that I'm sad. Most of the times I'm sad and there's no like I don't feel so it's wrong कि म्हणजे to be sad or like to be depressed. ठीक आहे, चालेल.
सो यू जस्ट हॅव टू बी, मी जसं म्हटलं लाईक अगेन इट कम्स टू दिस ओनली, लाईक यू हॅव टू बी युअर सेल्फ. की आता जर माझ्याकडे एखादी गोष्ट नाहीये, तर मी दुसऱ्याकडून ती गोष्ट घेऊन वापरून आय पोस्ट अ पिक्चर वेन पीपल विल थिंक की ती गोष्ट माझी आहे. का? ह्या गोष्टीमुळे लोकांना किती त्रास होतोय, की पीपल थिंक की तिच्याकडे ही गोष्ट आहे, माझ्याकडे नाहीये. जेव्हा माझ्याकडे पण ती गोष्ट नाहीये, मी फक्त फेक राहतेय. असं नाही, म्हणजे लाइक आय फील जे आहे ते दाखवलं पाहिजे आपण बस फक्त. सो तुला काय वाटतं येणारा काळ हा सोशल मीडिया जे आहे इट इज गोइंग टू बी इन अ गुड वे, इट इज गोइंग टू बी बॅड वे, इट इज हाऊ इट इज इम्पॅक्टिंग द वर्ल्ड ऑर द कंट्री आय वुड सो? मला असं वाटतं की खूप लाइक देर आर पॉझिटिव्ह थिंग्स ऑल्सो इन दिस, प्लस देर आर नेगेटिव्ह थिंग्स ऑल्सो. इट्स लाइक आय फील की काही ज्या गोष्टी नेगेटिव्ह आहेत ते स्टॉप झाल्या पाहिजे. जसं फेक इन्फॉर्मेशन्स, लाइक ट्रोलिंग पीपल, और लाइक एखादा व्यक्ती विचार पण नाही करू शकत की लाइक एखाद्या माणसाला ट्रोल करून त्याच्या लाईफवरती काय इम्पॅक्ट आणि काय लेवलला त्यांना काही गोष्टी फेस कराव्या लागत असतील. तर मला असं वाटतं की हे सगळे ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ते काही लोकांनी स्टॉप केले पाहिजे. तर सोशल मीडिया इज गोइंग टू बी बेस्ट लाइक पुढे जाऊन. बिकॉज इट्स लाइक व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह ऑल्सो ॲट टाइम्स, की लाइक Instagramवरूनच आपल्याला खूप सारे इन्फॉर्मेशन्स लाइक वी गेट टू नो व्हॉट इज हॅपनिंग इन द वर्ल्ड, की लाइक एनी टाईम. मग आपल्याला 10 वाजता रात्री न्यूज चालू करूनच बघायची गरज नाही. आपल्याला Instagramवरून सुद्धा कळतं की आज काय चाललंय जगात. तर मग it's like it's not what I feel, Instagram is not only about fun, but it's also like very informative. आणि जर ते तसंच राहिलं तर फ्युचर इज लाईक व्हेरी ब्राईट आय फील. इट इज व्हेरी हाय टाइम की लोकांनी कळायला पाहिजे की चांगलं वागणं खूप गरजेचं आहे. आय फील माय मदर ऑलवेज सेज मी की यार तुम्ही कोणाचं चांगलं नाही करू शकत आता वाईट तर वाईट पण नका करू. जे तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये खुश राहावा, दुसऱ्यांच्या त्याच्यात बघत राहणार. आणि इंडियाचं हे खूप हॅबिट आधीपासूनची राहिलेली, आपल्याला बाजूच्या घरात काय चाललं तेच बघायचंय. चांगलं करून आपण कसं त्याच्याशी आपण ग्रो करत ते ना. अँड जायचं jealousy, what you think about the jealousy attitude? म्हणजे ना लिटरली मला तर खूप जास्त एफेक्ट केलं आहे वेन इट कम्स टू फ्रेंडशिप. आपण काय चांगलं काम करतोय तर त्याच्यामध्ये माझी नेहमी इच्छा होती की ना माझ्या फ्रेंड्सनी पण जुडावं आणि करावं. बट एव्हरी टाइम हा काहीतरी करतोय चुकीचं करतो. हे मुलांमध्ये पण होतं का? बिकॉज मला तरी असं वाटतं की वेन इट कम्स टू जेलसी ना, हे मुलींमध्ये खूप जास्त असतं, मुलांमध्ये नाही. मी त्यामुळेच तर म्हणते ना तुला की माझे खूप कमी फ्रेंड्स राहिलेत खूप टाईमपासून. माझे लाइक फक्त 2-3 फ्रेंड्स, लाइक स्कूलमध्ये 2-3 फ्रेंड्स फक्त, कॉलेजमध्ये 2-3 फ्रेंड्स फक्त, आणि त्याच्यानंतर मग आता पण लाइक आय हॅव ओन्ली 3 to 4 फ्रेंड्स, दॅट्स इट. मी नवीन फ्रेंड्स बनवायला पण जात नाही. म्हणजे माझ्यासाठी असं आहे ना की आय कांट जस्ट स्टार्ट थिंग्स परत झिरोपासून. सो ते फक्त बाहेरच्या गोष्टी बघून लोकांना असं वाटतं आणि त्या गोष्टीवरून जेलस फील करून, आणि मी नजर या गोष्टीवरती पण खूप बिलीव्ह करते. फक्त बाहेरच्या गोष्टीवरून बघून आणि ते नजर लावून अजून एखाद्याची लाईफ मेस करून टाकायची. आय डोंट अंडरस्टँड का असं होतं. बट मी ना कोणाला असं एक्साइटमेंटमध्ये बोललो आहे, असं विचारलं होतं आणि असं करणार आहे. समथिंग डझंट हॅपन. हे इट्स लाईक एव्हरी टाइम इट डझंट हॅपन्स. समटाईम्स नाही. माझी आई तर मला नेहमी बोलते की जोपर्यंत त्या गोष्टीसाठी तू पहिलं पाऊल उचलत नाहीस ना, तोपर्यंत कधीच ती गोष्ट कोणाला सांगायची नाही. Because she follows you and she's in Pune right now, or she was coming. तिला तुझं म्हणजे ड्रेसिंग सेन्स असो, तुझं कॉन्टेंट असो, तुझं जे कॉन्सेप्च्युअल फोटो शूट्स असते ते खूप आवडतात. थँक्यू तिला. सो मला लिटरली ना हे जेलसी फॅक्टर कुठे ना कुठे थांबलं पाहिजे. आय थिंक आय हॅव ऑल्सो लर्न फ्रॉम अदर पीपल, आय हॅव लर्न फ्रॉम सो मेनी पीपल. आणि मला ना कॉन्टेंट क्रिएशनमध्ये लिटरली सांगतो ना, जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा कोलॅबोरेशन्समध्ये 500-600 लोकांना DMs करणं. सो सच अ गुड रिस्पॉन्स आय गॉट. कॉन्टेंट क्रिएटर्स आर रेडी टू हेल्प इच अदर. पण हे जे आपले आसपासचे जे लोक आहेत ना, I think they don't want to connect and learn. They just want to point fingers की तुम गलत कर रहे हो. तुला माहितीये का, आपल्याला कधी कधी कळतच नाही की ऍक्च्युली जो माणूस आहे ना खूप जास्त दाखवतो ना वरतून की लाईक ही इज हॅपी और लाईक शी इज हॅपी फॉर अस, त्याच माणसाच्या मनात खूप साऱ्या गोष्टी असतात जे आपल्याला कळून पण येत नाही. आणि बट अशा गोष्टी मला अजून हे पण वाटतं की जास्त टाइम लपून राहत नाहीत. एक टाइम कोणत्या ना कोणत्या वेनी इट कम्स आउट. Communication मध्ये podcast is the best part for me.
की कम्युनिकेशन इज सो इम्पॉर्टंट ना. मला असं वाटतं कम्युनिकेशनतून हे सगळ्या गोष्टी वेळ बाहेर आले पाहिजे, नाहीतर त्याच्यानंतर असा एकदम मोठा गोळा बनतो, नंतर असा फुटतो अँड दॅट बिकम्स व्हेरी बॅड फॉर सम अदर पर्सन. त्याच्यासाठी तर चुकीचा होतच, पण समजा त्याची आई असते, कोण फॅमिली मेंबर, त्याच्यावर सगळं फुटतं. दॅट इज सो रॉंग. फॉर द यंग गर्ल्स और बॉयज हू आर वॉचिंग यू ना, यू आर बीन लाईक दॅट फाईन स्टोन. सो आय थिंक तुला काय वाटतं आजच्या जनरेशनमध्ये ना कुठे दे आर लॅकिंग, व्हॉट एक्झॅक्टली दे लव्ह इज फॉर यू. आय थिंक पहिलं तू सांगते तुला लव्ह काय वाटतं, आणि नंतर तुला काय वाटतं ते लोक काही चुकीचं करतात, जे जेनजीज असतील, यंगस्टर्स असतील. व्हॉट यू फील, व्हॉट इज लव्ह फॉर यू? For me, if you'll ask me, love is that feeling where, like, you should have that feeling of, yeah, this is the person ज्याच्यासोबत मला, like, I want to die with this person. Like, if you get that feeling for a person, then I feel you love a person. For me, it is like, म्हणजे आत्ताच मी म्हणजे मला मला म्हणजे slowly you get to know things. So then, like, recently I realized this one thing, की for like the person you love ना, त्याच्यासाठी म्हणजे असं असतं की त्याने कितीही चुका केल्या किंवा तिने कितीही चुका केल्या, पण त्याला किंवा तिला हर्ट होतंय ही गोष्ट आपण नाही बघू शकणार. सो मग आपण त्यांच्या सगळ्या चुका माफ करून तरी पण लाईक टू बी विथ दॅट पर्सन अँड टू लाईक नॉट when I say की सगळ्या चुका माफ करणं म्हणजे आय एम नॉट सेइंग चीटिंग, ओके. सो इट्स जस्ट दॅट की लाईक स्मॉल फाईट, लाईक मिसकम्युनिकेशन अँड देन लाईक आर्ग्युमेंट्स, आणि कधी कधी रागाच्या भरात आपण एकमेकांना काही बोलून जातो, तर त्या सगळ्या गोष्टी आपण एक्सेप्ट करून, आणि लाईक फॉर मी लाईक स्मॉल थिंग्स. So what you thinking youth are going on in this love factor? मला असं वाटतं ना, आजच्या जनरेशनमध्ये मुलांना किंवा मुलींना ना लव्हचा मिनिंगच नाही माहिती. दे डोंट नो द डेफिनेशन ऑफ लव्ह. दे फॉर देम इट्स लाईक जस्ट लाईक व्हेरी कूल. डेटिंग इज व्हेरी कूल फॉर देम. लाईक या आय एम डेटिंग हर, लाईक ही इज माय बॉयफ्रेंड, आणि डबल डेटिंग. मला तर ह्याचा अर्थच कळत नाही. मला कळतच नाही हे कसं होऊ शकतं. जर मी एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करते, तर मला त्याच्याशी लग्न करायचंय आणि मला त्याच्यासोबत लाईफ टाईम राहायचंय. आय कांट जस्ट बी लाईक की असंच राहू. आणि मला मीन्स आय डोंट नो, सी असं असतं. मी माझ्या लास्ट ह्याच्यामध्ये म्हटलंय की कसं आहे माहिती आहे का, की यू नेव्हर नो अ पर्सन. लाईक तू कधीच एखाद्या माणसाला ओळखूच शकत नाही, तुझ्या पार्टनरला पण, की इव्हन इफ इट इज लाईक 10 इयर्स. आता मला असं वाटतं की मी 2.5 इयर्स विठ्ठलला डेट करत होती आधी. देन आय गॉट मॅरिड टू हिम अँड नाऊ इट्स 3 इयर्स लाईक आय हॅव बीन मॅरिड टू हिम. सो टोटल लाईक 5.5 इयर्स वी आर टुगेदर. बट तरी पण मला आत्ता लाईक आज पण तुम्हाला विचारशील तर आज मला असं वाटतं की मला काहीतरी नवीन एक गोष्ट विठ्ठलबद्दल कळाली आहे. सो स्टिल लाईक अजून पण अशा काही गोष्टी आहेत ना, जे आपण अजून म्हणजे कधी पण इट्स नॉट लाईक द टाइम इज नॉट इनफ टू नो अ पर्सन. Feel it's a process and you have to understand की हे ना एक जर्नी आहे, त्यामुळे नवीन गोष्टी येत राहतात. एक्सपेक्टेशन्स स्किल्स एव्हरीथिंग. आणि मला वाटतं youth मध्ये ना आज एक्सपेक्टेशनचं जे लेवल अप चाललंय ना, जे लेवल अप चाललंय ना एक्सपेक्टेशन्स, दॅट इज समवेअर ना किलिंग देम. एक्सपेक्टेशन तर आहेतच, बट ॲट द सेम टाइम मला असं वाटतं की आजच्या जनरेशनमध्ये मुलांनी किंवा मुलींनी हे रिलेशनशिपला एवढं कॅज्युअल करून टाकलंय की मला असं वाटतं देर इज नो पॉइंट ओनली. लाईक इट शुड बी लाईक की लाईक इव्हन आय थिंक की आता लोकांना वाटतं की मी 20 वर्षाचा आहे किंवा मी 21 वर्षाचा आहे किंवा लाईक आय एम लाईक जस्ट 20-21, तर मग ठीक आहे, लाईक दिस इज नॉट द टाइम फॉर मी टू गेट सिरियस. अरे 21 वर्षाच्या टायमाला तर आमच्या आईवडिलांनी लग्न केलेलं, वी गॉट सिरियस. सो इट इज लाईक नेव्हर टू अर्ली और टू लेट. इट्स जस्ट लाईक वेन लव्ह हॅपन्स इट हॅपन्स. लाईक यू कांट जस्ट से की मी खूप लहान आहे तर आय कांट लव्ह अ पर्सन नाव. कितीतरी लोक आहेत जे 20 वर्षात लग्न करून, आय मीन 20 वर्षात प्रेम करून 22 वर्षात लग्न करतात, लाईक अजून पण. सो इट्स नेव्हर टू लेट. बट आता काय झालं माहिती आहे का, जस्ट टू लाईक प्रिटेंड की दॅट जस्ट टू शो दॅट कूलनेस इन फ्रंट ऑफ एव्हरीवन, इट्स लाईक की हे प्रेम ही गोष्ट राहिलीच नाहीये. आजकाल ना एक गोष्ट खूप जास्त मुलांना बोलली जाते, फ्रॉम एव्हरी वेल समथिंग, की आपण जास्त पळायचं ना मुलींच्या मागे असेल, या मुलींना बोललं असेल की मुलांच्या मागे पळायचं ना, ऑब्सेशन काइंड ऑफ थिंग. सो बट आय फील समवेअर वेन यू आर पुटिंग एन एफर्ट टू कम्युनिकेट, यू आर पुटिंग एन एफर्ट टू अंडरस्टँड समवन,
So I think that is not running behind someone. That is something from I would say, की एक फ्रेंडशिप झोन असू दे या लव्ह झोन असू दे, काही असेल, पण दॅट इज अ गुड थिंग, राईट? एक्झॅक्टली. मला असं वाटतं, मी जसं पहिलं म्हटलेलं ना, की एफर्ट्स आर लाइक व्हेरी इम्पॉर्टंट. मला नाही म्हणजे मला जर तू विचारशील ना, अगेन लाइक फॉर मी इट्स लाइक इफ देयर इज नो ऑब्सेशन इन लव्ह ना, तर इट्स नॉट वर्किंग फॉर मी. Like if you'll ask me, there should be an obsession because like my partner should be obsessed by me so much कि like he would want me around him like every second. ठीक आहे, ते possible नाही होऊ शकत, but then in his mind he should be like कि why is she not here? She should be here. And that obsession is so important आणि तीच एक गोष्ट आहे जी रिलेशनशिपला ना एंड पर्यंत ठेवते. सो आणि फक्त इट शुड नॉट बी लाइक एका साइडनी, दोन्ही साइडनी ते असलं पाहिजे. लाइक एका मुलीकडून पण असलं पाहिजे, एका मुलाकडून पण असलं पाहिजे. अँड इफ दिस इज नॉट देअर, देन ऑब्व्हियसली गोष्ट आहे की रिलेशनशिप नाही राहणार अँड दॅट इज द रिझन ना की डिवोर्स होत आहेत. आपण आपल्या पण फॅमिली मेंबर्स सगळ्यांना समजायला पाहिजे की इट्स नॉट अन ऑब्सेशन. सी इफ द एफर्ट समोरून येत नसेल तर ठीक आहे, दॅट इज नॉट गोइंग टू वर्क. बट तुम्हाला स्टार्ट करायला तरी करावं लागेल ना, तुम्हाला एक अप्रोच तर करावाच लागेल. And an approach is not an obsession. There is always an effort. There is one incident ना मला लक्षात येतो ना की लहानपणी फॉर सम स्मॉल थिंग काहीतरी माझ्याकडे नव्हतं आणि माझं लागलेलं आहे, नव्हतं ना लागलेलं मला, आणि ती गोष्ट ना मी माझ्या पप्पांना बोललो. बट माझ्या मुलामध्ये एवढंसं लागलं नाही ना, रच सहन करायचं. आता नेटरनी मला ही गोष्ट समजायला लागली जेव्हा आय एम हॅव्हिंग कम्युनिकेशन विथ लॉट ऑफ पीपल ना, तेव्हा मी माझ्या पप्पांसोबत माझं कम्युनिकेशन चांगलं झालं, शेअर करतो. बट तेव्हापासून ते जेव्हापर्यंत पॉडकास्टपर्यंत पोहोचेपर्यंत आय फील लाईक देअर वॉज नॉट अ गुड कम्युनिकेशन बिटवीन मी अँड माय फादर. दे कॅन नॉट सी बॉय क्राईज. एक्झॅक्टली. म्हणजे मला कळतच नाही की का नाही रडू शकत. रडू शकतात आणि मग सो दॅट इज वाय समटाइम्स आय फील लाईक गाईज आर मोर कनेक्टेड टू देअर वाईफ्स ऑर देअर पार्टनर्स, बिकॉज आय गेस की ती एकटीच व्यक्ती असते जिच्यासमोर एखादा मुलगा रडू शकतो आणि ती तिला जज नाही करणार. पण ते पण कधी कधी काय काय मुलं खूप विचार करतात, बिकॉज आजकालच्या जनरेशनच्या मुलींचा पण हा प्रॉब्लेम आहे की दे विल मेक फन आउट ऑफ इट, की अरे यू नो दॅट गाय वॉज क्राईंग like in front of me. No, it's like he's being emotional, he's just being his self. You should actually support him like rather than just making fun of him. So I feel like this is very important. आणि त्यामुळे मुलं ना आपली फिलिंग्स आपल्या मित्रांसोबत पण नाही शेअर करू शकत, कारण की तो मित्र स्वतः जरी रडत असेल ना तरी पण तो त्या दुसऱ्या मित्राचा लाईक हिल मेक फन ऑफ हिम. आणि मला इतकं वाटतं ना की मुलं ना खूप जास्त इमोशनल असतात मुलींपेक्षा. की म्हणजे मला असं वाटतं की सपोज एखादं जर ब्रेकअप होत आहे किंवा एखादं जर रिलेशन तुटतंय, तर जेवढा एखाद्या मुलीला त्रास होईल ना त्याच्यापेक्षा जास्त एखाद्या मुलाला त्रास होतो. बट मुलगी आहे ना रडते खूप, ती जगाला दाखवते, पण मुलगा नाही दाखवू शकत आहे. त्यामुळे टार्गेट कोणाला करतो पण त्या मुलाला काही फरकच नाही पडत आहे, असं होतं ते. इट्स नॉट लाईक दॅट. See, it's been 6 years I'm being single. जेव्हा माझं ब्रेकअप झालेलं, त्याच्या झाल्यानंतर आय एम सो स्कॅर्ड ऑफ गेटिंग इट इन मी ऑफ द रिलेशनशिप, जस्ट बिकॉज नॉट की आय नो आय कॅनॉट टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ समवन की असं म्हणजे इट्स नॉट लाईक दॅट. इट्स अ फिअर की समोरच्या माणूस मला समजू शकतो की. सो आय फील breaking someone's heart is very bad. Don't do that. या बट देन ॲटलीस्ट वन डे you'll have to get married आणि तेव्हा तर तुला ती गोष्ट करावीच लागणार आहे. किती वाटतं, कारण कसं ना मला असं वाटतं मी दुसऱ्याच्या मनातल्या गोष्टी समजू शकत नाही. But lifetime though you can't do this, you will have to get married like one or the other day. But it's just that like you know if you love a person now you should not give up on that person easily. Not giving up on that person is also like म्हणजे माझ्यासाठी तर ही पण एक ती मोठी गोष्ट आहे ना. like I would love if a person would not like give up on me easily. म्हणजे मला आवडेल की एखादा माणूस like he's just trying to fix things and like that efforts very important. आणि जर एफर्ट्सच नाहीये, इट्स लाईक इझिली गिव्हिंग अप, तर काय प्रेम आहे? प्रेम तर नाहीच आहे ना म्हणजे ह्याच्यामध्ये. हे जेन्सेसमध्ये तो मोठा प्रॉब्लेम आहे की ते जे लोकांना समजणं, अंडरस्टँडिंग, ॲक्सेप्टन्स ते खूप कमी झालेलं आहे. सो आपण खूप जास्त ना असं रिलेशनशिप्स, लव्ह, आय थिंक जे पण बघणार ना तो पॉडकास्ट, त्यांना ते लाईफ जगणं या पार्टनरसोबत जगणं या ते रिलेशनशिप, डिप्रेशन, हे सगळ्या गोष्टीवर एवढं त्यांना इन्फॉर्मेशन भेटणार आहे. या जनरेशनने या गोष्टीबद्दल बोलणं खूप गरजेचं. तर जी पण मराठी मुलगी जी बघत असेल पॉडकास्ट, त्याला तुला काय एक मेसेज द्यायचं आहे की हाऊ दे शुड लिव्ह देअर लाईफ
मला असं वाटतं, की एव्हरी गर्ल आउट देअर हू वॉन्ट टू अचीव्ह सम ऑर दी अदर थिंग इन their लाईफ, आय फील जस्ट गो फॉर इट. डोंट वेट फॉर की लाइक आय डोंट हॅव दिस, हाऊ विल आय डू दिस? माझ्याकडे तर ही गोष्ट नाहीये, तर मी कशी करू? मी स्टार्ट कशी करू? तिच्याकडे आहे कारण की ती करते कारण की तिच्याकडे ती गोष्ट आहे. माझ्याकडे नाहीये, तर मी कसं सुरुवात करणार? असं नाहीये. जेव्हा मी सुरुवात केलेली तेव्हा पण माझ्याकडे काहीच नव्हतं. मला तर माझा जॉब पण सोडावा लागलेला आणि लाइक आय रिअली हॅड नथिंग व्हेन आय स्टार्टेड. अँड अजूनपर्यंत आय एम लाइक डूइंग लाइक ओकेश, मे बी लाइक इन फ्युचर आय वुड लव्ह टू डू मोर. सो दॅट इज व्हॉट इट इज की लाइक फक्त सुरुवात करा. जस्ट बी ट्रू टू युअरसेल्फ. डू व्हॉट यू लव्ह. अँड या लाइक पुढे तुम्ही जर स्वतःसोबत जर खरे असाल तर तुम्हाला लाईफमध्ये तर काहीही तुम्ही अचीव्ह करू शकता पुढे जाऊन. जस्ट डोंट प्रेशराइज युअरसेल्फ फॉर लाइक थिंग्स. मुलांना तर हेच मला बोलायचं आहे की we need to now normalize things and like men's crying and sharing things, being emotional. So let's start from now because I feel like की लाइक मित्रांनीच मित्रांना सपोर्ट केलं पाहिजे. जेव्हा एखादा मित्र मित्राला सपोर्ट करेल ना, जेव्हा तो रडताना त्याची साथ देईल, त्याचं ऐकेल किंवा काय, गोष्टी खूप नॉर्मलाइज होतील. So, what are your future plans? So see, I love what I'm doing now. There is like no pressure on like me की like मला काय like I'm just going with the flow. So I would love to continue this like as a long-term thing in future, and let's see in future like anything comes my way. So, thank you so much, Dawn. Thank you. Positive talks and तुला कसं वाटतं आजचं कॉन्व्हर्सेशन? खूप छान वाटलं. म्हणजे आय फेल्ट लाइक इट वॉज सो लाइक इन्फॉर्मेटिव्ह ॲज वेल. आणि आपण खूप साऱ्या गोष्टींबद्दल आपण डिस्कशन केलं आणि अशा गोष्टींबद्दल डिस्कशन केलं जे लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. सो आय एन्जॉयड अ लॉट. सो हे सगळं जे पण लोक बघणार आहेत आणि स्पेशली जे मराठी पोरं आणि पोरी बघणार आहेत एव्हरी वॉट मोर इज फॉलोविंग गौरी अँड पॉझिटिव्हिटी अराउंड. त्यांना खूप इन्फॉर्मेशन भेटणार आहे. सो थँक्यू सो मच वन्स अगेन गौरी फॉर कमिंग ऑन. थँक यू. सो येस, थँक्यू सो मच.